वांगणी सरपंच वनिता आढाव यांच्या वाढदिवसानिमित्त आज वांगणीमध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या महाआरोग्य शिबिरामध्ये आपण बघत असाल मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप हे सुद्धा शिबिर पार पडतोय आणि वाढदिवस असल्यामुळे खरं तर हा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवत वनिता आढाव, भूषण आढाव यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे आज आईच्या नावानं एका फाउंडेशनची सुरुवात आढाव कुटुंबियांनी केलेली आहे। शारदा फाउंडेशन, एक पाऊल मदतीचे, हजारो चेहरे आनंदाचे, ही टॅगलाईन घेऊन यापुढे हजारोंच्या मदतीला शारदा फाउंडेशन धावेल असं या ठिकाणी हाच हेतू धरत खरं तर याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या मातोश्री सुद्धा या ठिकाणी आहेत। शुभेच्छा देण्यासाठी आज शाळकरी विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी आले होते आणि या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी आज आपण बघत असाल तर अनेक ज्येष्ठ नागरिक वांगणीमध्ये त्यांची सुद्धा उपस्थिती आहे। या ठिकाणी औषधांची सुद्धा मोफत वाटप जे आहे ते करण्यात येणार आहे। या व्यतिरिक्त हर्निया असू द्यात, हायड्रोसिल असू द्यात, अपेंडिक्स असू द्यात, आतड्यांच्या शस्त्रक्रिया असू द्यात, मूळव्याध असू द्यात, पित्ताशयातील खडे असू द्यात, भगंदर असू द्यात, सगळ्या या ज्या काही सर्जरी आहेत त्या सुद्धा करण्यात येणार आहे। या व्यतिरिक्त कान, नाक, घसा असू द्यात, अस्थिरोग असू द्यात, म्हणजे हाडांचं एकंदरीत म्हणजे कोणतीही सर्जरी असू द्यात ती केली जाणार आहे आणि सकाळपासून 10 वाजल्यापासून या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शारदा फाउंडेशन वनिता आढाव यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज नेत्ररोग सुद्धा आणि मोफत समुपदेशन सुद्धा केलं जाणार आहे। व्हिजन फ्रेंड साकीब गोरे यांच्या माध्यमातून याचं हे शिबिर, नेत्र तपासणी शिबिर जे आहे ते पार पडताना बघायला मिळत आहे आणि या संपूर्ण आपण बघत असाल तर हॉलमध्ये वांगणी रेल्वे गेट जवळ असणाऱ्या ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात एकंदरीत याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वाढदिवस म्हटला की आपण बऱ्याचदा गाजावाजा करतो किंवा विविध पार्ट्या होत असतात, परंतु आपला वाढदिवस सर्वसामान्य नागरिकांच्या उपयोगात यावा हेच लक्षात घेत वनिता आढाव यांच्या माध्यमातून हा वाढदिवस जो आहे तो साजरा केला जातोय आणि विविध आरोग्य शिबिरं जी आहेत आयोजित केली आहेत। ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन खरं तर हा आज वाढदिवस आपण बघत असाल साजरा होतोय। जेवढी गर्दी या हॉलमध्ये आतमध्ये आहे, लांबच लांब रांगा रुग्णांच्या पाहायला मिळत आहेत आणि काही वेळापूर्वी नगराध्यक्षा सुद्धा रुचिता गोरपणे, बदलापूरच्या नगराध्यक्षा या सुद्धा या ठिकाणी आल्या होत्या आणि त्यांनी सुद्धा या आरोग्य शिबिराला भेट दिली। शुभेच्छा ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। अर्थात शारदा फाउंडेशन सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात समाज उपयोगी कार्यक्रम आता शारदा फाउंडेशनच्या माध्यमातून राबवले जाणार आहे आणि हा प्रचंड मोठा दिनाचा वांगणीकरांना मिळताना आपल्याला पाहायला प्रश्न विचारलेला
या ठिकाणी प्रतिक्रिया हाँ तो उधर ही जा रहे हैं ना। सामाजिक बांधिलकी जपत खरे तर आज शारदा फाउंडेशन सुरू करण्यात आलेलं आहे. विविध वाढदिवसाचा असलं तरी सुद्धा यापुढे समाजकार्य या फाउंडेशनच्या माध्यमातून केले जाणार आहे आणि निमित्त तुमचा आज वाढदिवस सुद्धा आहे. काय सांग? खरंच खूप छान वाटतंय. वाढदिवसानिमित्त मी जशी सरपंच झाले तशी वेगवेगळे कार्यक्रमाचं आयोजन तर माझं नेहमीच असतं. पण आज दूध शर्करा योग म्हणावं तर आज आमच्या सासूबाईंच्या नावाने आम्ही शारदा फाउंडेशनचं इनॉग्रेशन केलेलं आहे. तर खूप छान वाटतं. राजकारणाबरोबर समाजकारण, कारण आपल्या समाजकारणाची आवड मला आणि माझ्या मिस्टरांना पहिल्यापासून होती, म्हणून आम्ही राजकारणामध्ये आजपर्यंत निभावून आलोय. आणि जो राजकारणाचा आशीर्वाद आहे ते आपले सर्वांचे लाडके कार्यसम्राट आप्पा किसनजी कथोरे साहेब, तसेच TDC बँकेचे संचालक राजेशदादा पाटील, तालुका आपल्या अंबरनाथ तालुका अध्यक्ष विराजदादा देशमुख, शहर अध्यक्ष वांगणी शहर अध्यक्ष सचिनदादा शेलार, मला सगळ्यात जास्त आशीर्वाद ह्या सगळ्यांचे आहेत. त्यांच्या पाठिंब्यामुळे आणि माजी सरपंच विवेकदादा पावसकर, तसेच माझे सगळे ग्रामपंचायतचे सदस्य आणि आपल्या जितके पण BJPचे कार्यकर्ते त्यांचा सहभाग लागतो. त्यांच्या पाठिंब्यामुळे आज मी खंबीरपणे उभी राहते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे शारदा फाउंडेशन आम्ही चालू केलेलं आहे ते आमच्या सासूबाईंच्या नावाने केलेलं आहे. आज जी मी आहे सरपंच त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे, कारण माझी लहान मुलं आहेत दोन. आणि सकाळी 7 वाजल्यापासून 10 वाजल्यापासून जसा फोन येतो तसा घरातनं बाहेर निघायला लागतं. त्या आजारी असताना सुद्धा माझ्या मुलांचं करतात. खरंच त्यांच्या आशीर्वाद आमच्या दोघांवर आहेत. त्यांच्या पाठिंब्यामुळे आज मी खंबीरपणे वांगणीच्या सरपंचाचं नेतृत्व करते. तर आमच्या आईंचं म्हणजे आभार मानता बोलू शकत नाहीत. त्यांचे जेवढे उपकार आहेत ते कमीच आहेत. खरंच म्हणजे त्यांच्याबद्दल बोलताना ना अगदी मन भरून येतंय, कारण जी आहे कोणती म्हणजे त्या मला एक आईप्रमाणेच आहेत. म्हणजे माझी आई वारली तर मला असं जाणवलं नाही कधी की माझी आई नाहीये, पण सासूच्या रूपात मला आई मिळाली. म्हणजे देवाने मला 2 आया दिलेल्या होत्या. तर खरंच मला खूप छान वाटतंय की आमच्या आईंच्या नावाने आम्ही शारदा फाउंडेशनचं आयोजन केलेलं आहे. आणि का तर म्हणजे समाजकारणासाठी आज त्या शारदा फाउंडेशनच्या याच्यानी आम्ही राजकारणापासून समाजकारण पण करणार आहोत. आज जो महाशिबिर आरोग्याचा कॅम्प ठेवलेला आहे, महाआरोग्य शिबिराचा, तसं देवाभाऊ चष्मा वाटप, तर खूप छान वाटतंय. मला वाटलं नव्हतं. आणि मेन काय झालं, आज आपल्या सगळ्यांच्या लाडक्या नगराध्यक्ष रुचिताताई घोरपडे यांनी मला फोन केला की मी 9:45 वाजेपर्यंत येते. तर मला नुसती धाकधूक लागली. 9:45 वाजता ताई तर येणार आहेत, पण हॉल जर रिकामा असला, त्यांच्या हातनं इनॉग्रेशन करायचं तर कसं काय. पण खरंच नागरिक, वांगणीतील नागरिक स्वतःची काळजी, जशी आम्हाला त्यांच्या प्रकृतीची काळजी आहे तशी त्यांना स्वतःच्या पण प्रकृतीची काळजी आहे. आज सकाळी 9 वाजल्यापासून आज आमचा पूर्ण ज्ञानेश्वर मंगल कार्यालय हॉल पूर्ण गच्च भरलेला आहे. तर खरंच मी सर्वप्रथम वांगणीकरांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी ते लाभ घेत आहेत. धन्यवाद. आज आपल्या वांगणी गावच्या थेट सरपंच सौ वनिता भूषण आढाव यांच्या वाढदिवसानिमित्त आज आरोग्य शिबिर व देवाभाऊ चष्मा याचं वाटप होते. तसेच त्यांच्या सासूबाई यशोधन शारदा फाउंडेशन या सुद्धा त्यांनी आज ओपन केलेलं आहे. आणि त्या माध्यमातून याच्या पुढे सामाजिक कार्य करायचं तर त्या माध्यमातून पण करण्याची त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि त्याचीच एक पहिली सुरुवात आहे ती एक आरोग्य शिबिर देवाभाऊ चष्मा. आणि भरपूर लोकांनी त्याच्यामध्ये म्हणजे चांगला सहभाग घेतलेला आहे. आज तुम्ही बघितलं असेल, मला वाटतं आज आपल्या बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे ताई आल्या होत्या. त्या आल्या मला वाटतं 9:45 वाजता बरोबर, पण तेव्हा सुद्धा 200 ते 250 नागरिक इथे उपस्थित होते. म्हणजे अशा पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करून, सर्व चांगल्या पद्धतीने प्रचार करून सर्व ग्रामस्थांना कशा पद्धतीने आरोग्यासाठी फायदा होईल याचा सर्व कार्यकर्त्यांनी बघितला आहे. सरपंच भूषण आढाव यांनी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांना फोन करून, भूषण आढाव सुद्धा आहे, वणीचा सरपंच आहेत. तर एक चांगल्या पद्धतीने आणि आमचे सर्वच कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य आहेत, सर्वांनी चांगला सहभाग घेतला आणि एक
चांगल्या प्रकारचा सहभाग मिळालेला आहे. आज आमचे काका संसारी सुद्धा आहेत, ते माजी सदस्य आहेत, ते चांगल्या पद्धतीने काम करतात. सर्व म्हणजे असं बघत नाही का कोणी दुसरा व्यक्ती पाहिजे आपल्याला काम करण्यासाठी. सर्व तळमळीने काम करतात आणि सर्व कार्यकर्त्यांना सर्व नागरिकांना सहकार्य करून कशा पद्धतीने आरोग्याचा फायदा मिळेल असं बघत आहेत. आणि माझ्याकडून सरपंच वनिता भूषण आढाव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उपक्रम जो आहे तो या माध्यमातून राबवला जातो आणि पाहतो की आरोग्य शिबिराला एक चांगला बाहेर आपण बघत असाल तर नेत्र तपासणी शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे. देवाभाऊ चष्म्याचं या ठिकाणी वाटप केलं जात आहे आणि या शिबिराला सुद्धा मोठी गर्दी आपण बघत असाल तर असलेली आपल्याला बघायला मिळते. अर्थात आपण बघत असाल तर या देवाभाऊ चष्म्याचा लाभ घेण्यासाठी अनेक नागरिकांनी मागणीकरांनी गर्दी केलेली आहे. आज पूर्ण दिवस हे विविध शिबिर पार पाडून वनिता आढाव ज्या सरपंच आहेत, त्या थेट सरपंच आहेत, त्यांचा वाढदिवस सामाजिक कार्यक्रम राबवत साजरा केला जातो. व्हिडिओ जर्नलिस्ट साई काळेसह श्रद्धा ठुमरे, न्यूज 1 मराठी, बदलापूर.